लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा राजकारणातील जागावाटपाचा विषय बाजूला पडून ठाणे आणि कल्याण लोकसभेचा वाद शिगेला पोहोचतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबदबा असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भाजप शिवसेना युतीतील सुप्त संघर्ष कित्येक वेळा चव्हाट्यावर आला. स्थानिक पातळीवरील हा संघर्ष इतका वाढला होता की कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. दुसरीकडे भाजपकडून कल्याणबरोबर ठाणे लोकसभा मतदारसंघावरही दावा करण्यात येत होता. एकनाथ शिंदेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमधील वाद टाळायला हवेत आणि एकमेकाविरोधातील वाद कमी व्हावेत हे लक्षात घेता महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता कल्याण लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची जागा ही शिवसेनेच्या शिंदे गटाकडे व ठाणे भाजपला द्यावी असा प्रस्ताव मांडण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. प्रस्तावानुसार ठाणे लोकसभा भाजपाला सोडली तर भाजपची मतदारसंघात ताकद किती हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मतदारसंघाची रचना आपल्याला पाहावी लागणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात, ज्यामध्ये मीरा भाईंदर हा मतदारसंघ अपक्ष आमदार गीता जैन यांच्या ताब्यात आहे, ज्यांनी आता भाजपासोबत जवळीक साधली आहे. दुसरा मतदारसंघ आहे कोपरी पाचखडी. हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मतदारसंघाचे आमदार आहेत. तिसरा मतदारसंघ आहे ओवळा माजीवाडा. हा शिवसेनेच्या ताब्यात असून प्रताप सरनाईक हे त्या ठिकाणचे आमदार आहेत. ठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार संजय केळकर आहेत. ऐरोली मतदारसंघातही भाजपच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी गणेश नाईक आमदार आहेत. बेलापूर या मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघातही 6 पैकी 3 आमदार भाजपचे तर एक अपक्ष आमदाराचाही भाजपलाच पाठिंबा आहे. तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे निरंजन डावखरे भाजपासाठी जमेची बाजू मानली जातात, तर महायुतीत असलेल्या शिंदे गटाच्याही 2 जागा आहेत. त्यामुळे मतदारसंघाचा विचार केला तर भाजपची ताकद येथे दिसून येते. महायुतीला टक्कर द्यायची असेल तर महाविकास आघाडीला ताकदीचा उमेदवार या ठिकाणी द्यावा लागणार आहे. भाजप विरोधात महाविकास आघाडीकडे खासदार राजन विचारे सोडले तर दुसरा ताकदीचा उमेदवार नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजन विचारे हे 2 टर्मचे खासदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परास्पे यांचा पराभव केला होता. आज आनंद परास्पे हे देखील अजित पवार गटात सामील झाले आहेत. भाजपला जरी जागा महायुतीत मिळाली तर आनंद परास्पे यांना या जागेवर पाणी सोडून या ठिकाणी युतीचा धर्म पाळण्यासाठी भाजपला मदत करावीच लागणार आहे, ज्यामुळे राजन विचारे यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. राजन विचारे यांच्या गेल्या 2 निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीमुळे सोयीच्या झाल्या होत्या, पण आता राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातील फुटीचा फटका थेट त्यांना बसताना दिसतोय. कारण एकही विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे नाही आहे. भाजपने लोकसभा मतदारसंघाची तयारी आत्तापासूनच सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. इच्छुक उमेदवारांची चर्चाही सुरू आहे. तसेच काही इच्छुकांनी तर आतापासूनच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी सुरुवात केली आहे. पण महाविकास आघाडीकडून कुठल्याही पद्धतीची चर्चा आणि वातावरण निर्मिती सुरू झालेली नाही. भाजपने मतदारसंघात चर्चा करत आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला सुटला तर भाजपकडून कोण उमेदवार असू शकतात हे आपण आता बघूयात. तर ठाणे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी भाजपकडेच होता. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी पुढे हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला आणि येथून शिवसेनेच्या उमेदवारांना खासदार केलं. राजाभाऊ महागळी, राम कापसे अशा अभ्यासू खासदारांची परंपरा लाभलेल्या हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याची सल अजूनही भाजपच्या जुन्या जाणत्यांच्या मनात कायम आहे. म्हणून पुन्हा एकदा भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपकडून ठाण्यातील आमदार संजय केळकर, राजीव सरनाईक आणि राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांची नावे सध्या चर्चेत आहे. पहिलं नाव चर्चेत आहे ते आमदार संजय केळकर यांचं. संजय केळकर हे ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघावर जसा भाजपकडून दावा करण्यात येत होता तसं एक नाव लोकसभेचा उमेदवार म्हणून चर्चेत होतं. ते नाव होतं आमदार संजय केळकर यांचं. संजय केळकर यांनी शिंदे गटावर अनेक वेळा अप्रत्यक्षरित्या टीका करत ठाण्याची जागा ही भाजपचीच होती आणि यापुढेही राहील, त्यासाठी आम्ही तयार आहोत असं म्हटलं होतं. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच वाद रंगला होता. केळकर यांनी ठाण्याच्या जागेवर दावा सांगितल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा चांगलीच सुरू झाली होती. ठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असल्याने आणि त्यांच्या तयारीने ते पहिल्या पसंतीचे भाजपचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा तरी सध्या आहे. आपल्याला पक्ष देईल ती जिम्मेदारी आपण घ्यायला तयार आहोत, पण सध्या ठाण्यातील लोकांचं काम करायचंच माझं प्राधान्य राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. दुसरं नाव चर्चेत आहे ते संजीव नाईक. तिसरं चर्चेतलं नाव खासदार विनय सहस्रबुद्धे. भाजपच्या महत्त्वाच्या नेत्याने ठाणे लोकसभा मतदारसंघातील दौरे, चर्चेत असणाऱ्या इच्छुकांची स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या घेत असलेल्या भेटी पाहून भाजप या लोकसभेत संपूर्ण ताकदीने उतरणार आहे हे मात्र नक्की. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जर ही जागा लढवली तर शिंदे गटातील नाराज स्थानिक पदाधिकाऱ्यांशी जे वाद झाले होते त्या वादावर पडदा टाकून विचारात घ्यावं लागेल.
सध्या तरी संपूर्ण वाद मिटल्याचं समोर येत असलं तरीही शेवटपर्यंत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवणं हे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना महत्त्वाचं असणार आहे. कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेंना भाजपला मदत करावी लागेल, तरच ठाण्यात भाजपला शिंदे गटाने मदत करावी लागणार आहे. तेव्हा दोन्ही पक्षाची ताकद दिसून येईल. ठाणे लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 6 विधानसभा मतदारसंघ इच्छुक उमेदवारांच्या चर्चा आणि त्यांची तयारी, भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांचे मतदारसंघात दौरे आणि कार्यक्रम, विरोधकांची शांतता हे सगळं पाहता सध्या तरी भाजपची ठाणे लोकसभा मतदारसंघात ताकद आहे हे यावरून लक्षात येतं. शेट लोकांना हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी DC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा.